महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे। या हिवाळी अधिवेशनात अनेक चर्चा सुरू असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की इतिहासात प्रथमतच विरोधी पक्ष नेता नसताना अधिवेशन जे ते यंदा सुरू आहे आणि त्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी विधिमंडळाचे माजी सचिव डॉक्टर अनंत कळसे आपल्यासोबत आहेत। सर, सुरुवात आपण अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरू करूया, ती म्हणजे की यंदा महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता नाहीये, तुम्ही कसं पाहतात या? नाही, याच्यामध्ये संसदीय प्रथा, परंपरा, संकेत हे सगळं बघावं लागेल आपल्याला. आणि आपण स्वातंत्र्यानंतर संसदीय लोकशाही कार्यपद्धतीचा अवलंब केला आणि आपली ही पार्लमेंटरी डेमोक्रेसी ब्रिटिश वेस्टमिन्स्टर मॉडेल जे आहे, म्हणजे ब्रिटिश डेमोक्रेसी जी आहे त्याच्यावर अवलंबून आहे आणि बरेचसे तत्त्व प्रिन्सिपल आपण त्यांच्याकडून घेतलेले आहेत. आणि ब्रिटनमध्ये शॅडो कॅबिनेटची संकल्पना आहे, म्हणजे विरोधी पक्षनेत्याला या सिस्टीममध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. ही इज सपोज टू बी द नेक्स्ट टू द प्राईम मिनिस्टर. त्यामुळे ब्रिटनमध्ये संसदीय लोकशाही आपण जी घेतली त्यामध्ये विरोधी पक्षनेत्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याचं स्थान पंतप्रधानाच्या नंतर किंवा मुख्यमंत्र्यानंतर असतं आणि तेवढा प्रोटोकॉल त्याला असतो. आणि कुठलीही महत्त्वाची धोरणविषयक चर्चा असो किंवा बजेटवरचं स्पीच असो, विरोधी पक्षनेत्याचं भाषण हे माननीय पंतप्रधान किंवा माननीय मुख्यमंत्री येऊन स्वतः ऐकतात, अशी प्रथा परंपरा आहे. आता आपण विरोधी पक्षनेते पार्लमेंटमध्ये बघितले, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांची भाषण ऐकायला स्वतः इंदिरा गांधी येत असत पार्लमेंटमध्ये आणि त्यांचं भाषण ऐकून त्यांचे मुद्दे टिप्पण घेत असत. आत्तासुद्धा ती प्रथा होती, पण मागच्या पार्लमेंटमध्ये त्याची अट अशी आहे, विस पागे समिती किंवा या संसदीय प्रथा परंपरेप्रमाणे त्यांनी असं रेकमेंड केलं आहे की विरोधी पक्षनेता जो आहे त्या पक्षाला किमान 10% जागा हव्या, कारण कोरम त्यांना पाहिजे. कोरम जो पक्ष राखू शकत नसेल तर त्या पक्षाला मग विरोधी पक्षनेतेपद मागण्याचा काही हक्क नाही, असं ते मागचं तत्त्व आहे. आता लोकसभेला मग कुठल्याही 544 मेंबर आहेत, तर 54 जागा ज्या 10% होतात त्या मागच्या पार्लमेंटमध्ये कोणालाच मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे कोणालाही विरोधी पक्षनेतेपद 5 वर्ष रिकामच होतं पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये. त्याचप्रमाणे आता राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहे, कारण काँग्रेसला आता मला वाटतं 99 जागा आहेत. तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा विरोधी पक्षनेते पद बऱ्याच मान्यवरांनी भूषवलं. राणेसाहेब होते, मुंडेसाहेब होते, हे विरोधी पक्षनेते. त्यांच्या काळात खडसे साहेबांची भाषणं, रामदास कदम साहेबांची भाषणं हे ऐकण्यासारखे होते. प्रत्येक विषयावर त्यांची भाषणं ते गाजलेले आहेत, या विषयावरची भाषणं त्यांचे. आणि त्याप्रमाणे 10% जागा आता यावेळेस असं झालं आहे की रुलिंग पार्टी BJPला थम्पिंग मेजॉरिटी मिळाली आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाला, आयदर उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष असो, कोणत्याही पक्षाला, काँग्रेस असो, त्यांना 10% जागा मिळालेल्या नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद यावेळेस कुणालाच मिळालं नाही असं दिसतं येते. आणि मला प्रश्न विचारला जातो, हे कॉन्स्टिट्युशनल पद आहे का? विरोधी पक्षनेते हे पद कॉन्स्टिट्युशनल नाही, इव्हन उपमुख्यमंत्री पदसुद्धा कॉन्स्टिट्युशनल नाही. हे म्हणजे कसं एक थोडीशी एक सोय आहे किंवा एक प्रकारे त्याची एक पॉलिटिकल अरेंजमेंट आहे. म्हणजे माननीय उपमुख्यमंत्र्याचं पद असो असं. पण विरोधी पक्षनेत्याचा कायदा आहे आपल्याकडे आणि तो त्याच्यामध्ये सॅलरीज, अलाउन्सेस, पर्स, फॅसिलिटीज वगैरे 1978 साली आपण तो कायदा केलेला आहे आणि त्या कायद्याप्रमाणे त्यांना सगळ्या पर्स फॅसिलिटी मिळतात. आणि हे संसदीय लोकशाहीमध्ये आता मी सांगितल्याप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं पद आहे. आणि हे पद खरं म्हणजे माझ्या मते डेमोक्रेसीमध्ये हवं हे पद. विरोधी पक्षनेता झाला पाहिजे असं माझं मत आहे, कारण शासनावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षांचा फार महत्त्वाचा वाटा असतो, ज्यायोगे जनतेचे प्रश्न निकालात लागू शकेल. पण ती अट पूर्ण होत नसल्यामुळे मला वाटत नाही की या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळेल म्हणून. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर राजकीय रणधुमाळी सुरू आहे, निवडणुकींच्या चर्चा सुरू आहे आणि यात आता नाना पटोले जे काँग्रेसचे आमदार आहेत, याआधी त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसची धुरा सांभाळली, त्यांनी म्हटलंय की अगदी उद्या निवडणुका होणार आणि त्याआधी निवडणुका ज्या आहेत त्या रद्द केल्या गेल्या आणि त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांचं पद जे आहे ते त्यांना त्या पदावरून काढून टाकायची मागणी जी आहे त्यांनी थेट आज सभागृहात केलेली आहे. सभागृहात केल्यानंतर राहुल नार्वेकर जे अध्यक्ष आहेत त्यांनी म्हटलं की सभागृहाला असे कोणतेही अधिकार नसतात किंवा सभागृह अशी कोणतीही कारवाई करू शकत नाही. नेमकं सभागृहाकडे आणि राज्य निवडणूक आयुक्तांची जर त्यांना त्या पदावरून काढायचं असेल तर कारवाई कशी केली जाते? हे या संदर्भात आपण संविधानाच्या तरतुदी जरी बघितल्या
तरी मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की राज्य निवडणूक आयोगाचं जे पद आहे आर्टिकल 243 क याच्यामध्ये इलेक्शन्स टू पंचायत ही आपण घटनादुरुस्ती केली 74वी आणि 75वी. त्यामध्ये हे पंचायत इलेक्शन्स म्युनिसिपल इलेक्शन या संदर्भात तरतुदी केल्या आणि यामध्ये हे राज्य निवडणूक आयोग याचं पद निर्माण केलेलं आहे आणि हे घटनात्मक पद आहे. याला काढून टाकण्यासाठी ज्या तरतुदी आहे त्या अत्यंत कठीण आहे. जसं सुप्रीम कोर्ट जजला काढून टाकण्याच्या तरतुदी आहे किंवा हायकोर्ट जजला काढून टाकण्याच्या तरतुदी आहे, त्या धर्तीवरच त्यांना त्याचं तसं इम्पिचमेंट करता त्याला इम्पिचमेंट म्हणतात. त्याला पार्लमेंटमध्ये प्रस्ताव आणावा लागतो, दोन्ही सभागृहांनी तो पारित करावा लागतो. त्यानंतर त्यांना पारित झाल्यानंतर 2/3 बहुमताने याची तरतूद याच्यामध्ये आहे. बहुमताने तो पारित झाल्यानंतर मग माननीय राष्ट्रपतीकडे पाठवून त्याच्यावर पुढे कारवाई होते. त्यामुळे त्या पदावाला पदमुक्त करणं किंवा काढून टाकणं किंवा बडतर्फ करणं ही मागणी संविधानाला धरून होणार नाही. माननीय अध्यक्ष विधानसभाने अत्यंत योग्य निर्णय दिला आणि संविधानाला धरून संविधानाच्या अंतर्गत कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनच्या कन्फर्मिटीमध्ये हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्ताला काढण्याचा विधानसभेला तसा हक्क नाही, कॉन्स्टिट्युशनल राईट नाही आहे. त्याच्या वेगळ्या तरतुदी कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेल्या आहेत. याच राज्य निवडणूक आयुक्तांना जर पदावरून काढायचं असेल तर मुख्यमंत्री इंटरव्ह्यू करून काढता येऊ शकतं का? नाही, मुख्यमंत्री किंवा हे नाही, त्याला आर्टिकल 124च्या ज्या तरतुदी आहे, जसं सुप्रीम कोर्ट जजला किंवा काढता येतं त्या धर्तीवर हे बघा, आर्टिकल 124मध्ये ए जज ऑफ द सुप्रीम कोर्ट शॅल नॉट बी रिमूव्ड फ्रॉम हिज ऑफिस एक्सेप्ट बाय ऑर्डर ऑफ द प्रेसिडेंट पास्ड after an address by each house of the parliament supported by a majority of total membership of that house and by a majority of not less than 2/3 members. म्हणजे अशा प्रकारे, आणि हे याला ग्राउंड जे दिलेलं आहे प्रूव्ड मिसबिहेवियर ऑर इनकॅपॅसिटी, त्याच्यामुळे हे ग्राउंड प्रूव्ह होणं फार कठीण आहे. आपल्याकडे इम्पिचमेंट सुप्रीम कोर्ट जजला सुद्धा आपण मागे रामस्वामीचं प्रकरण आहे ते सुद्धा सिद्ध होऊ शकलं नाही, त्यावेळेससुद्धा बॅकआउट केले गेलेलं आहे. त्यामुळे हे जे 124 अन्वये जे काढणं आहे हे फार कठीण आहे, कारण इलेक्शन आयोगाच्या बाबतीत अशा तरतुदी आहे. इलेक्शन कमिशनर, स्टेट इलेक्शन कमिशनर शॅल नॉट बी रिमूव्ड फ्रॉम हिज ऑफिस एक्सेप्ट इन लाईक मॅनर अँड ऑन लाईक ग्राउंड ॲज ए जज ऑफ द हायकोर्ट. जज ऑफ द हायकोर्टला ज्या तरतुदी आहे आणि त्याच तरतुदी सुप्रीम कोर्ट जजसाठी सुद्धा आहे. त्यामुळे त्यांना काढणं हा अधिकार विधानसभेला कॉन्स्टिट्युशनली नाही आहे. त्यामुळे अध्यक्ष साहेबांनी अत्यंत योग्य आणि कॉन्स्टिट्यूशनला धरून निर्णय दिलेला आहे असं मला वाटतं. आणखी एक प्रश्न विचारायचा होता की विरोधी पक्ष नेत्यावरून ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्याच्यानंतर सध्या महाविकास आघाडीमध्ये म्हणजे विरोधी पक्षामध्ये सगळ्यात जास्त आमदार हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे, त्यामुळे भास्कर जाधवांनी तसं पत्र दिलं होतं. असं होऊ शकतं का जर 10% त्या पक्षाची आमदार संख्या नाही पण त्याच्यात विरोधी पक्षात सगळ्यात जास्त आमदार त्या पक्षाकडे, तर त्याला विरोधी पक्षनेता पद देऊ शकतील? नाही, असं करण्यापेक्षा पूर्वी विधान परिषदेमध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत नसायचं किंवा काँग्रेसला त्यावेळेस 62, 67, 72 थम्पिंग मेजॉरिटी असायची. त्यावेळेस विरोधी पक्षनेता नसायचा. त्यावेळेस अशी प्रथा त्यावेळेस होती की 2-3 पक्ष एकत्र यायचे आणि त्यांची एखादी आघाडी करायची आणि आघाडीचा एक नेता निवडून मग ते विरोधी पद क्लेम करायचे. असं एक अरेंजमेंट होऊ शकतं, पण आता ते त्याच्यामुळे सगळ्या पक्षामध्ये तसं वातावरण निर्माण झालं पाहिजे. आता ते मविया आहे, ही आघाडी आहे हे म्हणजे सगळ्या पक्षाची, 2-3 पक्षाची, त्यांनी एकत्रितरित्या येऊन जर ते तसं पद म्हणजे त्यांची 10%पेक्षा जास्त सीट्स होती त्यांच्याकडे, त्यांनी ॲग्रीमेंट केलं, एकत्र येऊन त्यांनी समजा त्यांचं मतैक्य झालं आणि त्या पक्षाच्या आघाडीच्या नेत्याला त्यांनी जर विरोधी पक्षनेता म्हणून निवडलं आणि माननीय अध्यक्षांनी त्याला मान्यता दिली तर असं होऊ शकतं. कारण अल्टिमेटली माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापती हे विरोधी पक्षनेत्यांची घोषणा सभागृहात करतात. या प्रकारे अरेंजमेंट होऊ शकते आणि पूर्वी विधान परिषदेच्या बाबतीत असं झालेलं आहे. मत नसताना अशा आघाडी व्हायची आणि विरोधी पक्षनेतेपद दिलं जायचं, तर ती अरेंजमेंट मात्र होऊ शकेल. बोलण्यासाठी होते डॉक्टर अनंत कळसे यांनी एकंदरीत राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची जी नाना पटोलेंची मागणी त्याच्यावर सविस्तर माहिती दिली. त्यासोबतच विधिमंडळात विरोधी पक्ष नेता कसा तयार केला जाऊ शकतो त्याची नेमकी संविधानिक परिभाषा काय त्या संदर्भात सगळी माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय खरमाळेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.